महामंडळाच्या निवडणुकीला सामोरे जात असताना काही आरोप होत आहेत. मागील सत्तेच्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची कार्यालय घेतली, त्यावर खर्च केला किंवा ती घेण्याची गरज नव्हती, अशा पद्धतीचे देखील आरोप होते. नमस्कार, मी धनाजी यमकर, उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. महामंडळाची सध्या निवडणूक लागलेली आहे आणि मी समर्थ पॅनलतर्फे उमेदवार आहे. छायाचित्रण विभागातून मी निवडणूक लढतोय. आज सर तुम्ही आम्हाला विचारलं की कार्यालय घेतलीत का घेतलीत. 2016 साली आम्ही निवडून आलो. आमच्या 14 पैकी 12 सीट्स लागल्या. त्याच्यानंतर सुशांत शेला नंतर 13वे आले. त्याच्या अगोदरची महामंडळाची परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय आहे. कोल्हापूरमध्ये प्रमुख कार्यालय होतं आहे. 1991 साली कोल्हापूरमध्ये प्रमुख कार्यालय घेतलं, स्वमालकीची इमारत घेतली. पुण्यात नव्हती. पुण्यात एक छोटीशी 10 बाय 10ची रूम होती, मागून घेतलेली. सर तुमचं कार्यालय आम्हाला महामंडळाला द्या. त्या लोकांनी, त्या व्यक्तींनी पण दानशूर व्यक्ती होती, ते म्हणले की वापरा. मुंबईमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये नाममात्र भाड्यावर होतो. आता जे भाडे म्हणतायत की भाड्यानं घ्यायला हवी होती, कार्यालय भाड्याने घ्यायला हवी होती. अहो, स्वमालकीचं कुणाचंही स्वप्न असतं. छोट्यातल्या छोट्या माणसाचं आणि मोठ्यातल्या मोठ्या माणसाचं एक स्वप्न असतं की स्वतःचं एक घर असावं. तसा हा आमचा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळामध्ये निर्मात्यापासून कामगारापर्यंत विभाग आहेत. त्यांचं एक स्वप्न असेल, ते हा परिवार आहे आमचा. या परिवाराचं एक स्वप्न असायला पाहिजे की बाबा आपलं स्वमालकीचं कार्यालय व्हावं. आज मुंबईसारख्या ठिकाणी एक भाड्याचं कार्यालय घ्यायचं म्हटल्यानंतर चांगल्या ठिकाणी किती रुपये भाडं दिलं जातं, पुण्यामध्ये मध्यवर्तीमध्ये घ्यायचं असेल तर किती भाडं दिलं जातं, त्याचं कॅल्क्युलेशन ही लोक करतच नाही आहेत. त्या भाड्यामध्ये कुठंतरी मार्जिन ठेवायचं, कमिशन खायचं, हे त्यांना कमिशन मिळालं नाही, त्यामुळे हे मुद्दामून आरोप करतायत. आज आपल्या मुंबईमध्ये अंधेरी सारख्या ठिकाणी आपण 3.5 करोडला कार्यालय घेतले 2018ला. पुण्यामध्ये 1,70,00,000. मुंबई कोल्हापूरमध्ये 2.5 करोड रुपये. पण त्यांचं म्हणणं असं आहे की ज्येष्ठ कलाकारांच्या आरोग्याचे प्रश्न असतील, त्याचबरोबर त्यांच्या पेन्शनचे प्रश्न आहेत. असे सगळं ज्येष्ठ कलाकारांना वैद्यकीय मदतीची गरज आहे. असं असताना मग कार्यालयाची गरज, प्रायोरिटी. येस 2016 ते 2021 मध्ये असंख्य लोकांना मी महामंडळातर्फे पेन्शन 1,000 रुपये देत होतो. त्याच्यामध्ये असंख्य लोकांना ऍड केलेलं आहे. परंतु 2021 मध्ये आमचा कार्यकाल संपला. आमच्यावर काही धर्मादाय आयुक्तांच्याकडून निर्बंध असतात किंवा बॉडी संपली. 5 वर्षाचा कार्यकाल असतो. 5 वर्षानंतर आपण किती पैसे खर्च करायचे, काही गोष्टी मंजूर करायच्या, ह्या एक काय म्हणायला म्हणजे तो एक मॅटर आहे. तर त्या नियमानुसार, तो एक नियम आहे, त्या नियमानुसार आम्हाला बंधनं पडलीत ना. 21 नंतर आम्ही मोठं कुठले डिसिजन घेतलं नाहीतर कोल्हापूरमध्ये 2 कार्यालय आहेत. 1991 साली कोल्हापूरचं प्रमुख कार्यालय घेण्यात आलं आणि 2018ला आपण दुसरं कोल्हापूरमध्ये 2 कार्यालय आहेत स्वमालकीची. मग हे लक्षात ठेवा, ही लोक कमिशन खाऊ लोक आहेत. भाड्यामध्ये काहीतरी मार्जिन करणार आणि यांनी स्वतः संचालक असताना, स्वतः अध्यक्ष असताना, स्वतः उपाध्यक्ष असताना, 8 महिने अध्यक्ष असताना विजय पाटकर यांनी काय केलं, फक्त निर्माते फोडले. त्या मुंबईच्या ऑफिसमध्ये बसून निर्मात्यांना फोडायचं. 5 ते 6 सिनेमे केले, जास्तच केले असतील. त्याच्यानंतर कुठे आहे विजय पाटकर दिग्दर्शक म्हणून? त्यांना काय केलंय विजय पाटकरने? तर विजय पाटकरला मी स्पष्ट तुमच्या माध्यमातून सांगतो, बिनबुडाचे आरोप करू नकोस. आणि तू जे 10,78,000 भरायचे आहेस ना, ते पहिल्यांदा भर. आणि तुला जे ह्या प्रकरणामध्ये 10,78,000 मध्ये गोवलं कुणी? तुझा उपाध्यक्ष बिनशेंडीचा बाजीराव, त्यानं तुला गोवलं आणि अख्खी बॉडी बदनाम झाली. आम्हालाही माहिती आहे की कुणी पैसे खाल्लेत आणि कुणी नाही, परंतु अध्यक्षाची जबाबदारी असते. प्रमुख तो आहे, कॅप्टन तो आहे, त्याच्यावर आरोप होणार. विजय पाटकरांनी हे बोलू नये. पण कोरोना काळामध्ये जे आर्थिक मदत झाली प्लस एफडी मोजली, आर्थिक मदत झाली 2300 लोकांना आम्ही 2,000 रुपये प्रमाणे मदत केली.
2300 लोकांचे 46 लाख रुपये होतात ते आहे. आणि दुसरी गोष्ट एफडी पण मोडली, कारण का आमच्या बँक खात्यामध्ये फिक्स डिपॉझिट होत्या, परंतु ते सेव्हिंगला किंवा करंट अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायला लागणार आणि त्याच्यानंतर आपण त्या माध्यमातून आपण सभासदांना ते प्रोव्हाइड करणार 2000 प्रमाणे. त्याचा हिशोब आहे ना आपल्याकडे. महामंडळामध्ये जे आरोप करतात आम्ही त्याला हिशोब दाखवायला तयार आहे. हिशोब घ्या तुम्ही, हिशोब न घेता पुरावा न दाखवता आरोप करू नका. सभासदांमध्ये संभ्रम या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहो हेच आहे, हे कुठे होते 10 वर्ष, हे कुठे होते लोक. कोरोना काळात विजय पाटकरने काय केलं त्याला मी प्रश्न विचारतो. काय केलं विजय पाटकरने? आम्ही फिरलो, आमच्या महामंडळाच्या माध्यमातून आम्ही 2300 लोकांना मदत केली. त्याने सांगावं, नावं जाहीर, आम्ही नावासहित जाहीर करतो 2300 लोक. त्यानं विजय पाटकरने हे जाहीर करावं. सरळ मी त्याला प्रश्न विचारतो. तुमच्यासोबत आम्ही आलो तर, यांच्यासोबत आम्ही गेलो तर लोक आमच्या तोंडात चेन घालतील असं विधान त्यांनी केलंय. अहो हेच काळे धंदे करणारे, काळे कारनामे करणारे आनंद घेत बसलेत. हेच लोक, ही कुठं होती 10 वर्ष? यांनी काय केलं सांगा? महामंडळासाठी मी हे केलेलं आहे, यांनी पुराव्यासहित सिद्ध करावं. आमच्याकडे सगळे पुरावे घेऊन बसलोय. ओपन चॅलेंज करतो की यांनी पुराव्यासहित सिद्ध करावं. नेक्स्ट. थोडी जरी शिल्लक असली अहो ही सगळी टकलू हैवान गँग आहे, समजलं का? टकलू हैवान गँग आमच्यापेक्षा ज्युनियर आहे का? कोण लीडर आहे त्याचं? त्यांचा लीडर जो काळे कारनामे करून आनंद घेत बसलाय तो काही बोलत नाही. यांची स्टाईल काय आहे माहितीये काय? दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि गोळ्या मारायच्या, दुसऱ्याच्या हाताने विंचू मारायचा, आपल्या हाताला विंचू चावू नये. दिस इज अ स्टाईल. हे चित्रकर्मी पॅनल आहे ना, हे पैसे खाण्यामध्ये एक्सपर्ट आहे. यांची चित्रकर्मी पैसे खाण्यात यांचीच वर्णी, हे लक्षात ठेवा.